स्क्रीन दिसते का? No, ma'am. No, ma'am. Is it visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, let us start with the topic polygon. Polygon ह्या concept बद्दल आपण discussion करत होतो. What do you mean by polygon? Polygon ची definition काय आहे? Closed figure made up of Closed angles. It is a closed figure. Then we have seen different types of polygon. What are those? Convex, concave. Convex and concave. Concave and convex. Okay. Complex polygon also. And complex. What is the difference between concave and the convex polygon? Convex angle is less than 180 degree. Concave, at least one angle is greater than 180 degree. And complex is overlapping angles. Complex is the overlapping or self-intersecting polygon. Okay. Then we have started with the inside-outside test. कशासाठी वापरली जाते inside-outside test? To check the point, is it inside or To outside? find out the given point whether it is inside the polygon or outside the polygon. Outside the polygon. Out of which we have seen even odd method. What to do in the even odd method? Anybody? काय करायचं even odd method मध्ये? Suppose I have given you point P1. मग तुम्ही कसं चेक करणार इवन ऑड नुसार की हा पॉइंट पॉलिगॉनच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे? व्हॉट इज द स्टेप नंबर 1? पॉलिगॉनच्या इनसाइड ला पिक्सेल देऊन P1 आणि P तो पिक्सेल जोडायचा आणि काउंट जर ऑड असेल तर P1 हा इनसाइड असेल पॉलिगॉनच्या. किती साइड्स ला कट करतो तो त्याचा काउंट घ्यायचा. जर त्याचा काउंट हा. इव्हन आला तर तो पॉइंट आउटसाइड ला असेल. आणि इवन ऑड आला तर तो इनसाइड असेल. इनसाइड पॉलिगॉन. बेसिक कंडिशन काय आहे बघा, दोन्ही मेथड मध्ये जेव्हा तुम्ही इनसाइड आणि आउटसाइड टेस्ट बघता त्या दोन्हीही मेथड मध्ये तुम्हाला काय अज्युम करायचंय, ज्या पॉइंटला चेक करायचंय त्या पॉइंट पासून एक दुसरा पॉइंट तुम्हाला पहिल्यांदा प्लॉट करून घ्यायचा आहे की जो आउटसाइड द पॉलिगॉन असेल. म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्हाला कन्फर्म काय माहितीये, जो तुम्ही स्वतः पॉइंट दिलेला आहे दॅट इज द आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन. ओके, सो द फर्स्ट स्टेप इज व्हॉट, की दिलेला पॉइंट चेक करताना वेदर इट इज इनसाइड और आउटसाइड, पहिली स्टेप काय, एक असा पॉइंट तुम्ही प्लॉट करायचा आहे तुमच्या पेपरवरती की जो कम्प्लिटली पॉलिगॉनच्या बाहेर असेल. ओके, once we have plotted a pixel outside the polygon, we will draw the line connecting to the given pixel and the outside pixel. आपण प्लॉट केलेला पिक्सल आणि दिलेल्या पिक्सल मध्ये आपण एक लाईन प्लॉट करणार and try to analyze how many points or sorry how many sides are going to be intersect किंवा how many times it is intersecting the polygon sides boundary. हे किती वेळा इंटरसेक्ट केलं जातं ह्याचा काउंट घेऊ आणि दिलेला काउंट हा जर इव्हन असेल तर आपला पिक्सल हा इनसाइड और आउटसाइड? Inside. Inside. Inside the circle. दिलेला काउंट हा इव्हन असेल तर आपला पॉइंट Outside. आउटसाइड असतो. हा, लक्षात ठेवा. आपण जर काउंट केले इंटरसेक्शन आणि ते इंटरसेक्शन काउंट जर 2 आलं, 4 आलं, 10 आलं, दॅट इज व्हॉट पॉइंट इज अ कम्प्लिटली आउटसाइड ऑफ द Outside. पॉलिगॉन. पॉइंट म्हणजे काय, पिक्सल आहे आपण घेतलेला. आणि जर काउंट हा ऑड आला तर आपल्याला माहिती आहे की आपला Inside the पॉइंट polygon. इनसाइड आहे. सो वी हॅव सम 2 कंडिशन फॉर दॅट. 2 कंडिशन होत्या आपल्या, की काय कंडिशन आहे, जर आपण लाईन प्लॉट करताना आपल्या पॉलिगॉनच्या व्हर्टेक्स मधून जर आपली लाईन गेली, जेव्हा आपण दिलेल्या पिक्सल मधून बाहेरच्या पिक्सल पर्यंत लाईन प्लॉट करताना जर ह्या पद्धतीनं पहिल्या केस सारखं जर आपल्याला व्हर्टेक्स मधून आपली लाईन गेली तर आपलं काउंट कसा धरायचा, म्हणजे वी आर इंटरसेक्टिंग द सिंगल एज और वी आर इंटरसेक्टिंग टू द 2 एजेस, that we need to decide.
जर दोन्हीही एजेस एका बाजूला असतील तर काउंट किती घ्यायचं आहे आपल्याला? P1 घ्यायचा. इव्हन P1 घ्यायचा आणि म्हणजे 2 कन्सिडर करा थोडक्यात. आणि जर दोन्ही लाईन म्हणजे व्हर्टेक्स मधून जातोय पण दोन्ही लाईन एकमेकांच्या अपोजिट आहेत तर आपल्याला त्याचा काउंट Odd. 1 असा कन्सिडर करायचा आहे. ओके, तर ह्या 2 कंडिशन आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर सेकंड मेथड जी आहे that is called as the winding number. Before we proceed to the winding number, winding rule, you just have to solve some of the example. 2 examples आपण घेऊयात, ते सॉल्व करून मला दाखवा. Is it visible? दिसतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. पहिली फिगर दिसते ही. So you just Yes, have ma'am. to tell me about the point P1, P2, P3, P4 and P5. ऑलरेडी मी काय करून ठेवलेले तर लाईन प्लॉट करून ठेवले, लाईन ड्रॉ करून ठेवलेले आहेत. यू जस्ट हॅव टू टेल मी पॉइंट P1 हा आत आहे बाहेर आहे दॅट वी नीड टू Outside. Outside the outside. polygon. का बरं आउटसाइड आहे? व्हाय इट इज आउटसाइड? Because the count is even. Count is even. What is the count value? 0. 0. So count is what? 0 here. So it is a outside. What about the P2? मुलांमध्ये कोण Count is सांगतं? Inside the Polygon. circle. Count is odd, so P2. it is inside. तरी सांगा, how many edges are intersecting? Only one. Only one. मुलांनी बॉईज मध्ये, हा येस येस, बॉईज मध्ये सांगा. हाऊ आय कॅन गेट? तुम्हाला कळाले की नाही? कसं कळेल मला? मुलांमध्ये कोणी पण सांगा एकानं पटकन. रोहित आहेत का प्रेझेंट? Yes, ma'am. येस, रोल नंबर 9. हा सांगा, P2 पॉइंट साठी काय येणार आहे? तुम्हाला पहिल्यांदा मला सांगा कळालंय का नाही? It is outside, ma'am. Which one is outside? P2 is outside. Count is outside. दिसताना दिसतोय इनसाइड. हे बघा, 1 मिनिट. लेट मी राईट हिअर. रोहित आणि सगळ्यांनीच लक्ष द्या, इथे आपण ह्या पॉइंट बद्दल बोलतोय, P2 पॉइंट. ओके, is सो आय विल राईट inside. हिअर अगेन. P2. हाऊ वी आर सेइंग दिस पॉइंट इज इनसाइड. हा जो पॉइंट दिलाय तिथून आपण काय करतोय, एक लाईन प्लॉट करतोय. सो आय एम गोइंग टू प्लॉट अ लाईन. माझा दुसरा पिक्सल जो मला प्लॉट करायचा आहे, जिथपर्यंत मला प्लॉट करायचा आहे, तो मी इथं घेतलाय फॉर एक्झाम्पल. ओके, आय हॅव टेकन हिअर. नाव पहिली स्टेप काय आहे की असा एक पिक्सल घ्या जो आपल्या पॉलिगॉनच्या बाहेर असेल, घेतला. त्यानंतर आपण काय केलं, जो आपला पॉइंट P2 आहे विच इज हिअर, वी आर ट्राइंग टू प्लॉट अ लाईन फ्रॉम P2 टू आउटसाइड पिक्सल. दिलेल्या पिक्सल पासून आपण प्लॉट केलेल्या पिक्सल पर्यंत काय केले, आपण एक लाईन प्लॉट केली. ओके, ही लाईन आपण प्लॉट करून घेतली. जेव्हा आपण ही लाईन प्लॉट केली तेव्हा त्यानं किती बाउंड्री लाईन्स, आपल्या पॉलिगॉनच्या किती बाउंड्री लाईन्सला इंटरसेक्ट केले हे काउंट करायचंय. पण Only आता one. सध्या जे इंटरसेक्शन झाले, हा येस, जिथं इंटरसेक्शन झाले तिथं काय झालेलं आहे, वी हॅव अ सच कॉम्प्लेक्सिटी. कंडिशन आली. काय कंडिशन आहे की आपली जी Opposite आहे side. ती व्हर्टेक्स मधून गेली आहे आणि 2 एजेस ज्या आहेत त्या व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडला आहेत. जेव्हा दोन्ही एजेस व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडला असतील, म्हणजे एक वर आहे, एक खाली आहे, किंवा एक लेफ्ट साइडला, एक राईट साइडला आणि मध्ये व्हर्टेक्स आहे, अशा वेळेस आपला काउंट जो आहे तो 1 पकडायचा. What to count? As a 1. One. We need to count as a 1. So there is no other edge की जिथं P2 न इंटरसेक्ट केले. फॉर एक्झाम्पल हा पॉइंट इथं नसता. ओके, आणि मी दिलेला पॉइंट तुमचा ह्या बाजूला असता. इफ आय हॅव अ गिवन अ पॉइंट समवेअर हिअर, मी इथं पॉइंट दिला तुम्हाला. ओके, हा पॉइंट आहे. दिस इज अ पॉइंट P2 फॉर एक्झाम्पल. So I will write here P2 point.
This one is the P2. Now what is the first task? की आपल्याला काय करायचंय, आउटसाइडला एक पिक्सेल घ्यायचा आहे. ओके, तर आपण काय करूया, आउटसाइडला इथे घेऊया. वी हॅव टेकन लाईक दिस. आता P2 आणि हा घेतलेला पिक्सेल, सपोज त्याचं नाव A असेल, तर P2 आणि A ह्या दोन पॉइंटला जोडणारी एक लाईन आपल्याला प्लॉट करून घ्यायची आहे. सो वी विल ड्रॉ अ लाईन. Okay. Now, see how many edges has been intersected? Two edges. Two edges. पुन्हा आपण जी कंडिशन मगाशी डिस्कस केली होती ती कंडिशन काय होती, जर आपण काढलेली ड्रॉ केलेली लाईन ही वर्टेक्स मधून जात असेल तर काउंट 1 पकडायचा, तर तो एक काउंट आपला 1 झालाय. प्लस ह्या बाजूला लेफ्ट साइडला जी एक एज आहे पॉलिगॉनची, तिथे सुद्धा एक इंटरसेक्शन आहे. तर ह्या सगळ्यांची काय करायची, ऍडिशन करायची. व्हॉट इज द काउंट नाव? 2. काउंट इज अ इवन ऑर आउट, इवन ऑर ऑड? It is a one. इवन. आणि जर काउंट इवन असेल तर काय होणार आहे, आपला पॉइंट Outside the पॉइंट जो center. सिलेक्ट केलाय इट इज अ आउटसाइड. ओके, तर माझ्या पूर्वीच्या ह्याच्यानुसार जे आपल्याला बेसिक डायग्राम दिली होती त्या डायग्राम मध्ये, सॉरी, दिलेल्या डायग्राम मध्ये काय झालेलं आहे, आपला पॉइंट काय आहे, आतमध्ये आहे आणि त्यानं फक्त एकच पॉइंट हा इंटरसेक्ट केला, म्हणजे एकच एज इंटरसेक्ट केली असं आपण कन्सिडर केलं. सो इट इज कॉल्ड as the count is a 1, count as a odd, we need to consider P2 point is a inside. लक्षात आले सगळ्यांच्या आता? तो हित. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now, so he's supposed to tell me what about the P3. P3. Outside the polygon. P3 पासून आपण काय केले तो ही? We have a drawn one more line. अजून एक लाईन ड्रॉ केली like this. ओके, आता मला सांगा, आपल्या ह्या पॉलिगॉनला P3 पासून जी लाईन ड्रॉ केली, बाहेर पिक्सेल असलेला, आपण आतमध्ये घेऊ शकत होतो, पण आतमध्ये घ्यायचं नाही. आपला बेसिक रूल काय आहे, जो पिक्सेल तुम्हाला चेक करायला दिलाय तिथून ते एखादा एक्सटेरियर पिक्सेल सिलेक्ट करून त्या दोघांमध्ये लाईन घ्यायची. सो वी हॅव टेकन लाईक दिस. मग आता ह्या P3 पिक्सेलनं जेव्हा आपण लाईन ड्रॉ केली P3 आणि सपोज वी कॅन टेक हिअर B, इकडे बाहेरचा जो पिक्सेल आहे इट्स नेम इज अ B फॉर एक्झाम्पल. ओके, यू कॅन गिव्ह द नेम. आता P3B ही जी लाईन आहे ही किती एजेसला, पॉलिगॉनच्या एजेसला टच करून गेले, इंटरसेक्ट करून गेले, दॅट वी नीड टू कॅल्क्युलेट. दिस इज द फर्स्ट एज, ही पहिली एज आहे. सो वी विल मेक द काउंट एज अ 1. पहिली एज मिळाली. त्यानंतर आपण बघितलं नेक्स्ट एज. सो देर इज अ सेकंड एज वी फाउंड. So one more count we have added. Now we will check the other edges की P3 ने कुठे कुठे intersect केले. There is no other edge. So we will make the addition. It's a even. Okay. आणि जेव्हा addition even येईल तेव्हा तुम्हाला काय सांगायचंय, the pixel is the outside. Outside. Okay. Even आला, count is equal to even. Inside the polygon. काय? Outside the polygon. Outside the polygon. Pixel is very good. Pixel is the outside. Okay. Then if count is odd, Inside the polygon. Pixel is inside. pixel is inside. Okay. So this is the condition. ही condition आहे, ही follow करायची, check करायची आपल्याला फक्त, and that we need to follow. Now tell me about the P4. Pixel is inside the polygon. Inside the polygon. P4 न किती, P4 मधून जी लाईन ड्रॉ केली किती एजेसला टच करून गेले, इंटरसेक्ट करून गेले? Three edges. This one is the Count is first. odd. Count is the odd. Very good. तर आपल्याकडे 3 एजेस आहे जिथं P4 लाईन ही प्लॉट इंटरसेप्ट झाले पॉलिगॉनच्या एजेसला. This one and this one. Count is odd. Pixel is inside. Count is even. Pixel is a outside. 5, 1, 2. What is the count? 2. Count is even. Count is even. Outside. Pixel is Pixel is outside. outside.
is Very outside. good. Now, one more. Try for this. P1 is outside the Count polygon because P1 is count is outside pixel is because out. count is even. P2 is P1 is equal to how many edges are there? 4. 4 edges. Count So is count even. is even. Count is So it is a pixel is outside. P1 is outside. Next, P2, 2 edges. 2. 2. Therefore, Again, it point is is a outside. Pixel is outside. outside. And third condition, third Three. point, 3. 3. it is a 3. How it is 3? Inside. कारण वर्टेक्स मधून गेलेत आणि ज्या दोन एजेसला वर्टेक्स जोडलेला आहे Edges on the same ती side. एजेस लाईनच्या सेम साइडला आहेत. व्हेरी गुड. सो काउंट विल बी 2. तिथेच आपला इथला काउंट किती झालेला आहे? 2 झालेला आहे. वेअर इट इज अ 2? लेट मी शो यू. इट इज अ 2 हिअर ओनली. इथे जे आहे ह्या वर्टेक्सला आपल्या ज्या दोन एजेस आहेत पॉलिगॉनच्या ते एकाच साइडला आहेत. आपण ड्रॉ केलेल्या लाईनच्या एकाच साइडला आहेत. त्यामुळे तिथे 2 एजेस पकडायच्या, त्या 2 एजेस आणि इथे आहे ती थर्ड एज. सो देर आर टोटल काउंट इज अ 3 एजेस. सो इट इज अ ऑड नंबर. सो P3 is inside the polygon. Okay, have you clear with the even odd method? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now we will proceed ma'am. ahead with the next method, that is the winding number method. Again, पहिली स्टेप सेम आहे वाइंडिंग नंबर मध्ये, पण तुम्हाला दिलेल्या पॉइंट पासून आउटसाइड पिक्सल एक घ्यायचा आहे आणि त्या दोघांमध्ये एक लाईन प्लॉट करायची आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय काउंट करायचं आहे, तर एकदा तुम्हाला अँटी क्लॉकवाईज फिरायचंय, एकदा क्लॉकवाईज फिरायचंय. अँटी क्लॉकवाईज फिरताना तुम्हाला काउंट करायचंय की तुमचा जो नंबर आहे इंटरसेक्शनचा काउंट किती आहे तो पकडायचा. तसंच तुम्हाला नंबर ऑफ इंटरसेक्शन क्लॉकवाईज फिरताना जेवढे मिळतील ते काउंट घ्यायचे. असे 2 काउंट घेतोय. लक्षात घ्या, एकदा तुम्ही क्लॉकवाईज फिरताय, एकदा तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरताय. दोन्ही गोष्टी करताना आपण नंबर ऑफ एजेस काउंट करणार आहोत की किती एजेसला त्यानं कट केलेलं आहे. अँड वन्स यू आयडेंटिफाय दॅट की किती एजेसला कट केलेलं आहे, त्या दोघांचं काय करणार आहे तुम्ही, डिफरन्स घेणार आहे. आणि हा जर डिफरन्स 0 आला, इफ दिस डिफरन्स इज 0, then it is considered as a outside. जर डिफरन्स 0 आला तर दिलेला पिक्सल हा काय आहे, आउटसाइड आहे. आणि जर काउंट हा नॉन झिरो आला, इट मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह. बघा लक्षात घ्या, जरी तुमचा काउंट हा 0 आला, सॉरी नॉन झिरो आला, मीन्स इट मे बी द पॉझिटिव्ह नंबर, इट मे बी द निगेटिव्ह नंबर. ओके, देन द पिक्सल इज द इनसाइड पिक्सल. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे कधी फिरायचं, तर जेव्हा तुमच्या एखाद्या पॉलिगॉनला एखाद्या विशिष्ट प्रकारचं, म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण, होल असेल तर. ओके, वी कॅन, इफ वी हॅव द होल इन बिटवीन द पॉलिगॉन, एका पॉलिगॉन मध्ये दुसरा पॉलिगॉन असेल, पण दुसरा पॉलिगॉन कसा आहे, फॉर एक्झाम्पल आय हॅव टेकन हिअर, यू कॅन सी हिअर, आपल्याकडे पेंटॅगॉन आहे पण त्याच्यामध्ये एक ट्रायंग्युलर होल आहे. तर अशा पद्धतीचं जर आपल्याकडे पॉलिगॉन असेल तेव्हाच तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरायचे. अदरवाईज जर तुमच्याकडे सॉलिड पॉलिगॉन असेल विदाउट होल असेल, यू हॅव टू रोटेट फॉर अ सिंगल टाइम. तुम्हाला मग तुम्ही आयदर यू कॅन रोटेट फॉर अ क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करताय, अँटी क्लॉकवाईजची व्हॅल्यू ही 0 पकडताय. ओके, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा एक पॉलिगॉन आहे, किंवा वी कॅन सी वन ऑफ द पॉलिगॉन, वी विल मेक इट कलरफुल. ओके, तर हा जो आहे तो सॉलिड आहे, इट डझंट हॅव एनी काइंड ऑफ अदर पॉलिगॉन इनसाइड इट. दुसरा कुठलाही पॉलिगॉन त्याच्यामध्ये नाही आहे. नाउ व्हॉट टू कन्सिडर हिअर, सपोज आय हॅव स्टार्टेड टू ड्रॉ अ लाईन. एक लाईन प्लॉट करायला सुरुवात केली आपण फ्रॉम द पिक्सल, सपोज लाईक. आपला पिक्सल कुठं आहे,
वी हॅव अ पिक्सल हियर. ह्या पिक्सल पासून आपण बाहेर असलेल्या पिक्सल पर्यंत काय केलेलं आहे, एक लाईन प्लॉट केलेली आहे, लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. नाउ वी कॅन रोटेट आयदर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन और इन अ क्लॉकवाईज डिरेक्शन. लक्षात घ्या, आपण काय म्हणतोय, तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरू शकता किंवा क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरू शकता. वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट काउंट घ्यायचं आपल्याला. सो व्हॉट विल बी द काउंट हियर? एकाच डिरेक्शन मध्ये फिरायचंय कारण आपला सॉलिड आहे. लक्षात घ्या, मी काय सांगते तुम्हाला, 2 प्रकारे वाइंडिंग रूल अप्लाय करता येतो फॉर द 2 काइंड ऑफ पॉलिगॉन्स, की ज्याच्यामध्ये एक पॉलिगॉन आहे ज्याला दुसऱ्या पॉलिगॉन सारखं होल आहे किंवा इट इज हॅव्हिंग द सेम काइंड ऑफ पॉलिगॉन अगेन इनसाइड, बट दॅट इज नॉट अ सॉलिड वन. ओके, ते आपल्याला लक्षात घ्यायचंय. आणि सॉलिड मध्ये काय आहे, फक्त एकाच रोटेशन न फिरा, एकतर तुम्ही अँटी क्लॉकवाईज जावा किंवा क्लॉकवाईज जावा. सपोज वी हॅव स्टार्टेड टू मूव्ह इन अ क्लॉकवाईज डिरेक्शन. किती इंटरसेक्शन आहेत? ओनली वन. ओनली 1 आहे. आणि जरी तुम्ही इन दिस केस आपण क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये काय कन्सिडर करणार आहोत, 0 इंटरसेक्शन. ओके, सो वी विल have the value as a 1 or a -1. जर अँटी क्लॉकवाईज पकडलं, आधी 0 घेतलं, क्लॉकवाईज रोटेट केलं तर इट विल बी द -1. त्यामुळे तुम्हाला काय मिळते, नॉन झिरो व्हॅल्यू मिळते. इन दिस केस यू कॅन प्रेडिक्ट दॅट नॉन झिरो व्हॅल्यू मिळाली की तुम्ही काय म्हणायचं आहे, पिक्सल हा इनसाइड आहे. आलं लक्षात? मॅम आपण Clear? क्लॉकवाईज 1 घेतले आणि नॉन क्लॉकवाईज 0 घेतले ना? काही घ्या, फक्त तुम्ही आता इथे लक्षात ठेवा की जर सॉलिड असेल ना, वी डोंट हॅव टू रोटेट इन बोथ डिरेक्शन. ओके, जर सॉलिड पॉलिगॉन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, यू डोंट हॅव टू गो फॉर द 2 डिरेक्शन मुवमेंट. दोन्ही बाजूने रोटेशन करायची गरज नाही. आयदर यू कॅन टेक फॉर द अँटी क्लॉकवाईज और द क्लॉकवाईज. मग तुम्हाला जो काउंट मिळेल दॅट इज द फायनल वन. ओके, कारण काय होतं, बेसिकली वाइंडिंग रूल जे आहे ते ह्या प्रकारच्या पॉलिगॉनसाठी नाही आहे. हेच ह्या प्रकारच्या पॉलिगॉनसाठी, सॉलिड पॉलिगॉनसाठी आपण इव्हन ऑड मेथड प्रेफर करतो. पण जर ह्या पद्धतीचा पॉलिगॉन असेल तर आपल्याला वाइंडिंग रूल हा जास्त करून वापरता येतो. नाउ वी विल टेक सर्टन पॉइंट्स. आता थोडंसं सॉलिड पॉलिगॉनला स्किप करूयात आणि आपण हा जो आपला पर्पल कलरचा पॉलिगॉन आहे ज्याच्यामध्ये ट्रायंग्युलर होल आहे, दॅट वी विल फोकस फर्स्ट. बेसिकली पुन्हा एकदा लक्षात घ्या, वाइंडिंग रूल हे अशा प्रकारच्या पॉलिगॉन साठी वापरलं जातं. नाउ वी विल गिव्ह द पॉइंट P1. ओके, वी विल गेट वन पॉइंट P1. एक पॉइंट घेऊया इनसाइड द पॉलिगॉन. P1 घेतलेला आहे पॉइंट. P1 पॉइंट पासून आपल्याला काय करायचंय, आउटसाइड पिक्सल एक घ्यायचा आणि तिथे एक लाईन प्लॉट करायची. फॉर एक्झाम्पल हा पॉइंट आपण इथे घेतला. वी हॅव टेकन अ पॉइंट हियर. नाउ सेकंड स्टेप काय आहे, आपल्याला ह्या 2 पॉइंट मध्ये काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची. ओके, नाउ वी विल गो फॉर प्लॉटिंग अ लाईन. दिस इज अ फर्स्ट थिंग. P1 आहे, तुम्ही इथे प्लॉट करू शकता किंवा आय विल राईट हियर P2 और यू कॅन प्लॉट अ लाईन हियर ऑल्सो. या पद्धतीने सुद्धा पिक्सल ह्या बाजूला घेऊ शकता. वी कॅन टेक द अनदर पिक्सल. आपल्याला कुणाला चेक करायचंय, P1 ला चेक करायचं. नाउ आय हॅव टेकन अनदर पिक्सल and we need to check. We will give the name as a P3. ओके, 2 कंडिशन घेतलेले आहेत आपण. P1, P2 घेतलंय, P1, P3 घेतलेले. नाउ वी हॅव टू चेक की लाईन किती झालेल्या आहेत आपल्या. P1 पॉइंट पासून ज्या लाईन दिलेल्या आहेत त्या लाईन कोणत्या कोणत्या आहेत, दॅट वी विल राईट हियर P1, P2 and second one is the P1, P3. Now you supposed to tell me की ज्या लाईन्स आहेत त्या इव्हन आहेत की ऑड आहेत किंवा किती आपल्याला इंटरसेक्शन आहे ते आपल्याला काउंट करायचं. स्टार्ट इट.
P1 पॉइंट चेक करायचं. येस. Count is odd. Count is odd. Count is odd. आता मला एक सांगा, आपला जो P2 पॉइंट आहे, P2 पॉइंट, वेदर इट इज पासिंग थ्रू द होल मधून गेलेला आहे का? No, ma'am. नो. सो वी डोंट नीड टू गो फॉर द अनदर डिरेक्शन. जे रोटेशन होतं त्याच्यासाठी आता आपण काय करणार आहे, एकच, एक तर अँटी क्लॉकवाईज करा किंवा क्लॉकवाईज करा. ओके. P1 P2 साठी काय सिनारिओ आला आपला इथं? As we have taken the P2 point, which is, and whatever line we have drawn in between them, it is not passing through the hole. जे आपल्याला होल दिलेला आहे पॉलिगॉन मध्ये त्याच्यातून पास होत नाही. त्यामुळे आपली जी मगाशी कंडिशन होती that we need to follow. So how many intersections are there? There is only one intersection. One intersection. Now there is another possibility की आपण P1 P3 प्लॉट केलेला आहे. Now what to do? जो बाहेरचा पॉलिगॉन आहे तो तुम्हाला अँटी क्लॉकवाईज मध्ये मूव्ह करायचा आहे, म्हणजे तुम्हाला रोटेट करायचा आहे. सो वी हॅव स्टार्टेड फ्रॉम दिस एज. नाउ हाऊ मेनी इंटरसेक्शन वी गॉट टिल? पहिले इंटरसेक्शन मिळाले आपल्याला इथं. One. ओके. नंतर बाहेरच्या आउटर पॉलिगॉनच्या एजेस वरून आपण मूव्ह होतोय. P1 P3 एज कुठं झाली आहे का कट? नाही झालेली. सो हाऊ No, मेनी ma'am. इंटरसेक्शन्स वी हॅव रिसिव्ड? Only one. Am I correct? Ha. Now we will start to rotate in a clockwise direction for the inner polygon. Interior polygon आपण start करूया. There is a first intersection. इथं पहिले intersection आहे. Edges वरून आपण पास व्हायला सुरुवात करूया. Now we will get the second intersection. बरोबर आहे? त्यामुळे आपल्याला outer जे आपला पॉलिगॉन आहे त्याला एक इंटरसेक्शन मिळालं आणि इंटेरियर पॉलिगॉनला आपल्याला दोन इंटरसेक्शन्स मिळाले. वी हॅव टू टेक द डिफरन्स बिटवीन देम. वी विल गेट द -1. -1. Minus. नाउ यू कॅन प्रेडिक्ट. आपल्याला 0 व्हॅल्यू मिळाली आहे का? No, ma'am. झिरो व्हॅल्यू मिळाली का? 0 व्हॅल्यू मिळाली तर आपण काय म्हणतोय? पॉइंट Outside इज the circle. One. Outside. Outside the circle. outside. Very good. So how we can predict for the point P1? P1 is inside It is inside this polygon. because difference is non-zero. Very good. P1 is inside the polygon. कारण डिफरन्स जो आहे तो नॉन झिरो आहे. Non-zero. नाउ वी विल टेक द अनदर कंडिशन. अजून एक कंडिशन घेऊया, अजून पॉइंट घेऊया. सो वी विल टेक द पॉइंट हियर. हा आपल्याला चेक करायचा आहे. आय विल गिव्ह द नेम हियर P4. P4 देऊया. नाउ सपोज आय हॅव प्लॉटेड वन मोर पॉइंट, आउटेरियर पिक्सेल. ह्याला चेक करण्यासाठी आपण काय करतोय? Plot करायला. आता दुसरा पिक्सेल जो घेतलेला आहे, सपोज, हा बोला. आउटर पॉलिगॉन ज्या डायरेक्शननी आपण अँटी क्लॉकवाईज घेतला असेल तर इनर पॉलिगॉन पण त्याच डायरेक्शनने काउंट करायचं का त्यावरचे पिक्सल? हे बघा, जरी आपण मॅन्युअली आता हे करत असलो किंवा आपण थेरॉटिकली करत असलो, त्यांनी दिले थेरीमध्ये क्लॉकवाईज फिराय, अँटी क्लॉकवाईज फिराय, बट इट डझंट मॅटर. ओके. Ma'am, दोन्ही त्यांनी side आपल्याला फिरलं तर जिथं सेमच येणार आहे. हा, intersection दॅट आय वॉन्ट टू टेल यू. जरी तुम्ही प्रॅक्टिकली वर्कआउट करायला गेलात, आता आपण जरी आता रोटेशन घ्यायला गेलो, बोथ आर हॅव्हिंग अ सेम मिनिंग. फक्त आपल्याला काय करायचंय, रोटेशन घ्यायचं आहे आणि रोटेशन घेत असताना किती एजेसला इंटरसेक्ट झालेला आहे एवढं काउंट करायचंय. ओके. So though you are rotating anti-clockwise or clockwise, it will be the same one only, but it is a theoretical point. त्यामुळे आपण त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगते. ओके. दिस इज आउटर पिक्सल और द एक्सटेरियर पिक्सल घेतलेला आहे. आपण ह्याला सुद्धा नाव देऊया. वी विल गिव्ह एज अ P1 झालाय, P3, P4. I will name this pixel as a P5. P5. ओके. हा, आता आपण एक लाईन प्लॉट करून घेऊया यांच्यामध्ये. Now you supposed to tell me whether point P4 is a inside or outside the pixel. Outside the circle because difference is Outside. non-zero. आउटसाइड. बाहेरच्या पॉलिगॉनला किती एजेसला इंटरसेक्शन आहे? 2 edges. 2 एजेसला. आतल्या पिक्सल, सॉरी, आतल्या पॉलिगॉनला किती
एजेसला इंटरसेक्शन आहे? टू एजेस. Two edges. त्यामुळे काय Difference is झालेलं आहे? 2 zero. minus 2 difference is a 0. Zero. So we can directly predict that P4 is a Outside. Outside the Outside polygon. outside the polygon. very good. Okay. Now one more case. Last case. We will take the pixel here. इथे एक pixel घेतलाय. Name the pixel as a P6. P6. अजून एक पिक्सेल घेऊया. जो आउटर पिक्सेल आहे, एक्सटेरियर पिक्सेल आहे हियर. इट्स नेम इज P7. P7. Now you supposed to tell me P6 साठी आपल्याला कमेंट करायची. P6 हा पॉइंट इंटेरियर आहे का एक्सटेरियर आहे? Interior. Outside the polygon. Outside the polygon. What is the difference between the intersection count? 1 minus Zero. 1, 0. 1 minus 1 0. 1 minus 1. कारण जर आपण P6 आणि P7 बघितला सॉरी, तर बाहेरून फिरताना त्याने फक्त एका एजला इंटरसेक्ट केलेला आहे. अँड आतल्या पण एजला कुठे केलेलं आहे? इथे इंटरसेक्ट केलंय एका एजला. आणि आवाज ब्रेक होतोय. हा मॅम आवाज ब्रेक होतो. am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. So P6 is the outside of the polygon. 1 minus 1 will be 0, and hence the answer is a not 0 only. We can claim that, we can conclude that point P6 is the outside of the polygon. Okay. आता MCQ जर आलं, if offline नाही झालं तर काय होईल की तुम्हाला असं एखादा पॉलिगॉन दिला जाईल. दे विल आस्क यू की कुठला पॉइंट इनसाइड आहे आउटसाइड, एखादा पर्टिक्युलर पॉइंट दिला जाईल. यू हॅव टू से दॅट वेदर इट इज अ इनसाइड और आउटसाइड, आणि का हे तुम्हाला एक्सप्लेन पण करावं लागेल, किंवा तिथं व्यवस्थित दिलेलं असेल की बाबा इनसाइड एजेस 2 आहेत, आउटसाइड एजेस 2 आहेत, आणि त्यांचा डिफरन्स हे असं येते. किंवा डायरेक्टली ते तुम्हाला काय देतील? पॉलिगॉनचं फक्त नंबर ऑफ एजेस इंटरसेक्शन देतील, काउंट देतील, आणि वाइंडिंग रूलनं किंवा इव्हन ऑड मेथडनं तुम्हाला सांगतील की प्रेडिक्ट दॅट पॉइंट गिवन पॉइंट इज इनसाइड और आउटसाइड द पॉलिगॉन. ओके. तर तुम्हाला काउंट दिला नंबर ऑफ एजेसचा, नंबर ऑफ इंटरसेक्शनचा, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की दिलेला पॉइंट हा इनसाइड आहे का आउटसाइड आहे. दिस इज अबाउट द MCQ क्वेश्चन. अँड द ऑफलाईन जर झाली एक्झामिनेशन, इट मे बी व्हेरी क्लोज प्रायोरिटी पॉसिबिलिटीज वॉट की आपली ऑफलाईन सुद्धा होऊ शकते, जसं की कॉलेजेस चालू व्हायला लागले. तर व्हॉट विल हॅपन की तुम्हाला एक्सप्लेन करायला येईल अलॉंग विथ द एक्झाम्पल. वन एक्झाम्पल तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. नुसती थेरी लिहून यायचं नाही. ओनली थेरी विल हॅव द 2 marks out of 4, 3 marks out of 6. You just have to explain your theoretical point with an example. ओके. तुमचं जे काही एक्झाम्पल असेल स्वतःच क्रिएट करा, काही प्रॉब्लेम नाही. माझंच एक्झाम्पल घेतलं पाहिजे, मी दिलेलंच घेतलं पाहिजे असं काही नाहीये. यू जस्ट हॅव टू क्रिएट युअर ओन एक्झाम्पल, ट्राय टू सॉल्व दॅट, आणि सॉल्व केलेलं एक्झाम्पल तुम्ही ऍज अ एक्झाम्पल म्हणून तुमचं एक आन्सर म्हणून क्रिएट करून ठेवा. ओके. नाउ वी विल गो फॉर द example only. You just have to tell me. एक्झाम्पल मध्ये हा, बोला. जनरल पाहिलं तो पॉइंट इंटेरियर दिसतो ना. कोण नाही बाळा, ते होल आहे ना. इट इज अ होल ओनली. येते का लक्षात? लेट मी शो यू अगेन. इथे कुठं काहीच नाहीये. तुमचा पॉलिगॉनचा शेप असा आहे, त्याच्यामध्ये ट्रँग्युलर होल आहे. होल आहे म्हणल्यानंतर ते एम्प्टी आहे ना. मग तिथं स्पेस मध्ये मी जर एक पॉइंट घेतला P6 नावाचा, हाऊ इट इज आउट इनसाइड द पॉलिगॉन? आलं का लक्षात? Yes, ma'am. येस मॅम. ओके. वेर वी वेर. हा, बघा आता कुठले पॉइंट तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहे?
This is the first point. This one is the second point, and one more point is here. We will give the name as well. A. This is B. And this is C. The example even oddचं त्यामध्ये outside. outside आहे कारण 1 minus 1 होईल. Zero. What about B? Outside. What about It's B? outside. 1, 2 2. minus 2. 2 2 minus minus 2. And what about C? 1 minus 2 minus 1 2. 1 inside. minus Inside. inside. It is a -1 आहे की नाही. हे 1 आणि हे तर इथे आपल्याला दोन एजेसला इंटरसेक्ट झाले म्हणजे 1 minus 2. It answer will be Minus -1. Minus 1. C is the inside and A and B both points are the outside of a polygon. Okay, so I hope you understood all this. Now we will proceed ahead. पुढे जाऊयात आता. Next point is our polygon filling. Before we start with the polygon filling algorithms, वेगवेगळे algorithms आहेत. थोडंसं याची माहिती घेऊयात. पॉलिगॉन प्लॉट करायला आपण शिकलोय. लक्षात आहे सगळ्यांच्या कसा पॉलिगॉन प्लॉट करायचा ते? Yes, ma'am. ओके. आपल्याकडे ड्रॉ पॉली, फिल पॉली असे दोन स्टँडर्ड फंक्शन्स होते ज्याला आपण डायमेन्शन काय अरे कशाचा पाठवत होतो? व्हॉट वी आर गिव्हिंग ॲज एन इनपुट. ड्रॉ पॉलीला इनपुट काय देत होतो? An array. We are giving the number of vertices plus 1, comma vertices coordinates. बरोबर आहे का? अरे देत होतो Yes, कोऑर्डिनेट्स आपण. ओके, तर सिमिलरली तुम्ही पॉलिगॉन प्लॉट करायचा आहे पण तो पॉलिगॉन फिल करण्यासाठी वेगवेगळ्या अल्गोरिदमचा वापर केला जातो. पहिलं जे अल्गोरिदम आहेत पॉलिगॉन फिलिंग अल्गोरिदम, इट इज डिवायडेड इंटू 2 मेन कॅटेगरी. 2 मेन कॅटेगरी मध्ये डिवाइड झाले, पिक्सल लेवल आणि जॉमेट्री लेवल. पिक्सल लेवल म्हणजे काय लक्षात घ्या की एखादा पॉलिगॉन फिल करताना तुम्ही पिक्सल 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 एक 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 पिक्सल कलर करत जाताय. सपोज आय हॅव टेकन द ट्रायंगल. आपण काय केलं की एक ट्रायंगल घेतलाय. वी विल टेक वन ट्रायंगल. वी हॅव अ ट्रायंगल हिअर आणि हा ट्रायंगल मला रेड कलरनं फिल करायचा आहे. तर व्हॉट विल हॅपन की प्रत्येक पिक्सल जो आहे तो पिक्सल काय करत जातोय आपण रेड कलरनं कलर करत जातोय. ओके, सो वी विल टेक द अनदर पिक्सल. त्या पिक्सलला आपण काय करणार रेड कलर देणार. तिसरा पिक्सल सिलेक्ट करणार, त्याला परत आपण काय करणार रेड कलर देणार. सो व्हॉट वी आर डुईंग, वी आर फिलिंग द पिक्सल. आपण एक एक पिक्सल घेऊन त्याला काय करतोय कलर करायला सुरुवात केली. कलर कसा दिलाय बघा आपण, बॅकग्राऊंडचा कलर दिलाय का? जस्ट फोकस ऑन द ट्रायंगल राईट नाउ. थांबा मी आधीचं हे सगळं आपण इरेज करूया. ओके, आता आपलं बॅकग्राऊंड काय आहे? आपल्या पॉलिगॉनचं बॅकग्राऊंड काय आहे? व्हाईट आहे. White. बाउंड्री कलर इज व्हॉट? Green. बाउंड्री कलर इट इज अ ग्रीन कलर. ओके, व्हाईट कलर आहे. आता लक्षात घ्या जेव्हा तुम्ही प्रोग्राम करताल तेव्हा काय बॅकग्राऊंड असेल आपल्या पॉलिगॉनचं? Black. ब्लॅक कलर असेल. ओके, त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही परत उद्या म्हणणार की नाही मॅडम तुम्ही आम्हाला असं शिकवलं. दो यू आर टेकिंग अ फिल पॉली, तुम्ही फिल पॉली यूज करून किंवा आपण फिल पॉली करून सुद्धा आपण एखादा पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो. ते यूज करून तुम्ही काय करताय की फिलिंग कलर पण त्याला देताय. ओके, यू जस्ट हॅव टू चेक आउट की तुमचा जो पॉलिगॉनचा बॅकग्राऊंड कलर आहे, प्रत्येक पिक्सलचा जो फिल कलर आहे, सपोज आता सध्या व्हाईट कलर आहे असं आपण कन्सिडर करतोय, त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करतोय रेड मध्ये. पण हे करत असताना आपण दोन गोष्टी चेक करतोय. एक तर बाउंड्री कलर. का चेक करायचं बाउंड्री कलर? एनी गेस?
एखादा गेस का करायचं? मॅम जो कलर फिल करतो आणि बाउंड्री कलर हा सेम असेल त्याच्यासाठी. नाही, ते नंतरच्या पॉसिबिलिटी झाल्या. व्हॉट आय वॉन्ट टू आस्क यू फर्स्ट, की तुम्ही बाउंड्री कलर का चेक करणार? बरं, तुम्ही हा चेक करणार, व्हाईट कलर आहे. व्हाईट कलर असेल तर तुम्ही काय ऍक्शन घेताय? व्हाईट, जेवढे जेवढे व्हाईट कलरचे पिक्सल्स दिसत आहेत ते सगळे तुम्हाला काय करायचे आहेत? रेड मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, बट व्हाय यू आर गोइंग टू चेक द बाउंड्री कलर? का करता लो चेक, सांगा बरं. एनी आयडिया? मॅम तिथे आपल्याला कोऑर्डिनेट्स भेटतील. ओके, ठीक आहे. आता सध्या तुमच्या हे लक्षात आलं का? पिक्सल फिलिंग अल्गोरिदम मध्ये काय असणार आहे? तर एक एक पिक्सल घेणार आणि त्याचा कलर बदलणार. एवढं लक्षात आलं सगळ्यांच्या? Yes, मॅम ओके. नाउ सेकंड अल्गोरिदम किंवा सेकंड कॅटेगरी जी आहे पॉलिगॉन फिल करायची, दॅट इज द जॉमेट्री लेवल फिलिंग अल्गोरिदम्स. ओके, जॉमेट्री लेवल मध्ये काय? जॉमेट्री लेवल मध्ये तुमचे वेगवेगळे शेप्स असतात. त्यातला लाईन हा एक प्रिमिटिव्ह आहे. ओके, वी हॅव अ लाईन प्रिमिटिव्ह. मग जॉमेट्री लेवल मध्ये काय होतं? इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन द पिक्सल, एखाद्या पिक्सलवर फोकस करण्यापेक्षा ते काय करतात? स्टार्टिंग पिक्सल आणि एंडिंग पिक्सल, म्हणजे मला कुठं कलर करायचंय, तर माझा स्टार्टिंग पॉइंट इथे असेल आणि एंडिंग पॉइंट इथे असेल. तर आपण काय करणार? एक लाईन सरळ ड्रॉ करून घेणार. बघा, जॉमेट्री लेवल मध्ये काय आहे? एक लाईन मी ड्रॉ करणार. ओके, त्यासाठी मला स्टार्टिंग पॉइंट लागेल, एंडिंग पॉइंट लागेल. अशा पद्धतीने मी काय करणार? प्रत्येक वेळेस स्टार्टिंग पॉइंट पासून आणि एंडिंग पॉइंट पर्यंत एक एक लाईन ड्रॉ करत जाणार. आणि त्यामुळे काय होत जाईल? माझा ऑटोमॅटिक पॉलिगॉन काय करत जाणार आहे? फिल होत जाणार आहे. ओके, दिस इज कॉल्ड एज द जॉ. आपण इथं पिक्सलवर फोकस केलं का? वेदर वी हॅव चेंज द कलर ऑफ इच अँड एव्हरी पिक्सल? नाही. आपण काय केलं? एक स्टार्टिंग पॉइंट शोधला, एक एंडिंग पॉइंट शोधला आणि त्याच्यामध्ये सरळ एक जॉमेट्री ड्रॉ केली. आणि दॅट जॉमेट्री इज व्हॉट? लाईन. सो लेट्स बॅक टू द प्रेझेंटेशन. जसं आपण अजून कॅटेगराईज करत जाऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल. बघा, पिक्सल लेवल अल्गोरिदम आणि जॉमेट्री लेवल अल्गोरिदम. जॉमेट्री लेवल मध्ये स्कॅन लाईन अल्गोरिदम आहे. स्कॅन लाईन मध्ये त्यांनी काय केलंय? स्टार्टिंग पॉइंट टू एंडिंग पॉइंट लाईन 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 करत जातो. तुम्ही सुद्धा कधी ड्रॉइंग करायला लागलात तर कधी कधी कसं करता? हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली काय करायला लागतात? तो पॉलिगॉन फिल करायला लागतं. एखादं चित्र आहे ते फिल करायला सुरुवात करता विथ द हेल्प ऑफ लाईन. सो सच अल्गोरिदम आर कॉल्ड एज द जॉमेट्री लेवल अल्गोरिदम्स. आणि त्याचा एक टाइप आपल्याला अभ्यासाला आहे, दॅट इज द स्कॅन लाईन अल्गोरिदम. त्यामध्ये आपण काय करणार आहे? लाईन फक्त ओढत जाणार आहोत. नाउ बॅक टू द पिक्सल लेवल अल्गोरिदम. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे वेगवेगळे अल्गोरिदम आहेत. सीड फिल अल्गोरिदम, फेन्स फिल अल्गोरिदम आणि एज फिल अल्गोरिदम. ओके, तर फेन्स फिल आणि एज फिल हे आपल्याला स्टडीला नाही आहेत, आपल्या करिक्युलम मध्ये नाही आहेत. We will going to give the more focus on the seed fill algorithm. Seed म्हणजे काय? What is the meaning of the seed? Yes. बियाणे. Seed म्हणजे काय? It is a बियाणं. ओके, तर मराठीमध्ये आपण काय करतोय? एक रोप आपल्याला करायचं असेल तयार, तर त्याचं आपण सीड तिथे जमिनीमध्ये लावतो अँड देन इट इज गोइंग टू बी ग्रो. सिमिलरली पिक्सल लेवल मध्ये सीड फिल अल्गोरिदम मध्ये तुम्हाला काय करायचंय? एक पिक्सल पहिला, ऍज अ युजर तुम्हाला पहिला पिक्सल सिलेक्ट करायचा आहे. वन्स यू सिलेक्ट द पिक्सल, द पॉलिगॉन विल स्टार्ट ऑटोमॅटिकली गोइंग टू बी फिल. ओके, तुम्ही एक पिक्सल दिला की तिथून पुढचे सारे पिक्सल फिल करायला कोण सुरुवात करणार आहे? तुमचे अल्गोरिदम. सो इट इज कॉल्ड एज द सीड फिल अल्गोरिदम. अँड देर आर 2 टाइप्स. त्यांच्या प्रोग्रामिंग नुसार तिथे 2 टाइप पडले. इट इज फर्स्ट वन इज द बाउंड्री फिल अँड सेकंड वन इज द फ्लड फिल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द बाउंड्री फिल अँड द फ्लड फिल? फक्त एका कंडिशनचा फरक आहे याच्यामध्ये. जिथं तुम्ही कंडिशन चेक करणार आहात त्या कंडिशनचे जे आतले पॅरामीटर्स आहेत ते चेंज होतात अँड द अल्गोरिदम विल गेट चेंज. व्हॉट इज द बाउंड्री फिल? नाउ वी विल बॅक टू अवर पेंट, जो मी तुम्हाला मगाशी क्वेश्चन विचारला, की जेव्हा तुम्ही एखादा पिक्सल सिलेक्ट करता फॉर फिलिंग, तुमचा अल्गोरिदम काय करणार आहे? नेक्स्ट पिक्सल हा सिलेक्ट करणार आहे. ओके,
when it tries to select the next pixel, त्याला मिळाला की तो काय करतोय, कलर करायला सुरुवात करतोय. आता बाउंड्री मध्ये काय होतंय बघा, जेव्हा तुमच्या प्रोग्रामला एखादा पिक्सल मिळतो, फॉर एक्झाम्पल हा पिक्सल मिळाला आपल्याला, ओके, हा नेक्स्ट पिक्सल त्यांनी घेतला. इफ इट इज अ नेक्स्ट पिक्सल, दिसतंय इथं छोटासा पिक्सल घेतलेला आपण. हा जो Yes, ma'am. पिक्सल आहे हा सिलेक्ट झाला. बाउंड्री फील्ड मध्ये काय होतं, तुमचा जो पिक्सल सिलेक्ट केलाय त्या पिक्सलचा कलर हा कुठला असला पाहिजे, तुमच्या बॅकग्राऊंडचा कलर असला पाहिजे. व्हॉट इज द कलर ऑफ युअर करंट पिक्सल? करंट पिक्सलचा कलर कसला आहे सिलेक्ट केलेला? व्हाईट आहे. ओके, सो आय विल राईट हिअर करंट पिक्सल चा कलर काय आहे आपला? व्हाईट आहे. ओके, इट इज अ व्हाईट. करंट पिक्सलचा कलर हा बाउंड्री कलर आहे का? येस No, मॅम. ma'am. ओके, फॉर एक्झाम्पल आता बघा, मी जर हा पिक्सल, हा सेम पिक्सल आता काय केलं आपण, कलर करत गेलो. वी हॅव रीच्ड टू द बाउंड्री. व्हॉट वी नीड टू चेक की आता करंट जो पिक्सल आहे त्याचा कलर काय आहे? Green. ग्रीन कलर. इट इज अ ग्रीन कलर. आणि जर आपण हा करंट पिक्सलचा कलर कन्सिडर नाही केला, व्हॉट विल हॅपन? पिक्सल प्लॉट होत जातील पुढे. सगळी तुमची स्क्रीन जी आहे ती White पूर्ण color स्क्रीन मध्ये. काय होईल? कलर मध्ये कन्वर्ट होईल, रेड कलर मध्ये कन्वर्ट होईल. लक्षात घ्या, बाउंड्री फिल का म्हणायचं याला? कारण आपला पॉलिगॉनचा जो शेप आहे त्याला जी बाउंड्री आहे ती तो कलर आपल्याला विचारात घ्यावा लागतो, कारण की आपल्याला त्याच्या बाहेर कलर करायचं नाही. त्यामुळे तुमचा बाउंड्री कलर जर मल्टी कलर असेल तर आपला हा अल्गोरिदम फेल होतो. ओके, ह्या अल्गोरिदम मध्ये तुम्ही दोन गोष्टीवरती फोकस करता. तुमचा सिलेक्ट केलेला पिक्सलचे कलर व्हॅल्यू ही बॅकग्राऊंडचा जो कलर आहे ती असली पाहिजे, अँड इट शुड नॉट बी बाउंड्री कलर. काय कंडिशन येतात इथे बघा. I will show you the algorithm directly so that you will get the more. See, this is a fill. Yes, it is a boundary fill. लक्षात घ्या, बाउंड्री फिल मध्ये करंट पिक्सल जो आहे त्या करंट पिक्सलचा कलर आपण घेणार आणि तो करंट कलर जो आहे तो फिल कलर बरोबर मॅच करणार. तो फिल कलर नसायला पाहिजे, बरोबर आहे. जर ऑलरेडी माझा रेड कलरचा पिक्सल आहे तर तो परत रेड करण्यात काय पॉइंट आहे का? No, ma'am. नाहीये. तुम्ही फक्त आता इफ वर लक्ष द्या, इफ वर लक्ष द्या. करंट कलर, करंट COL काय सांगताय तर आपला सध्याचा जो पिक्सल घेतलाय त्याचा कलर आपण घेतलेला आहे कॅप्चर करून, आणि तो फिल कलरच्या अगेन्स्ट कम्पेअर करतोय. सपोज फिल कलर हा आपला रेड आहे आणि जर आलेल्या पिक्सलची कलर व्हॅल्यू व्हाईट असेल तर ती काय व्हायला पाहिजे, तो पिक्सल सिलेक्ट व्हायला पाहिजे फॉर द कलरिंग. त्याचबरोबर तो बाउंड्री कलर नसला पाहिजे. ओके, अदरवाइज व्हॉट विल हॅपन, आपलं पिक्सल जे कलर करायचं आहे ते थ्रू आउट एंटायर स्क्रीन वरती ते सुरू होईल. ओके, इट विल गो बियॉन्ड द पॉलिगॉन, पॉलिगॉनच्या बाहेर जायला सुरुवात होईल. ओके, सो व्हॉट वी आर नीड टू चेक की आपला सिलेक्ट केलेल्या पिक्सलचा कलर हा ऑलरेडी फिल केलेला नसावा आणि तो बाउंड्री कलर नसावा, आणि ह्या दोन गोष्टी आपण इफ मध्ये दिलेल्या आहेत. ओके, नाव बिफोर वी गो फॉर द अल्गोरिदम डायरेक्टली, कारण आज आपलं प्रॅक्टिकल पण आहे, प्रॅक्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला महत्वाची एक पॉइंट डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे पिक्सल कनेक्टिव्हिटी. आणि ते जर तुम्हाला कळलं तर तुमचा अल्गोरिदम कसा रिकर्सिव्हली वर्क होतो. व्हॉट इज मीन बाय रिकर्शन? Function calling itself. Calling function itself. फंक्शन इज कॉलिंग इटसेल्फ, तो स्वतःलाच कॉल करायला सुरुवात करतो. इट इज कॉल्ड एज द रिकर्शन. सो लेट अस Hello, ma'am. अंडरस्टँड आपल्या. हा बोला. आणि ते दोन कंडिशन अजून एकदा सांगता का? सांगते. आय विल प्लॉट हिअर एक्स अँड वाय ऍक्सिस आणि मग आपण बघूया. म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू लागतात ना? दोन्ही कंडिशन लिहावं लागणार. का लिहावं लागणार आपल्याला दोन्ही कंडिशन, सांगा बरं.
पहिली गोष्ट आपल्याला पिक्सल कलर करायचा आहे, बरोबर आहे. जर मला पिक्सल Yes, ma'am. कलर करायचा आहे तर मी काय चेक करणार पहिल्यांदा. सपोज फॉर एक्झाम्पल आय हॅव दिस पिक्सल, एक पिक्सल घेतला आपण. हा, त्या पिक्सल वरती मला काय करायचंय की ह्या पिक्सलला कलर करायचंय. कलर कुठल्या अल्गोरिदमनं करायचंय, बाउंड्री फिलनं. तर मी जो सिलेक्ट केलेला पिक्सल आहे त्याचा पहिल्यांदा कलर काय करेल, एक्स्ट्रॅक्ट करेल. आता सध्या माझ्या करंट पिक्सलचा कलर काय आहे, व्हाईट आहे. व्हाईट कलर. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला बघून कळतीये, पण आपल्याला प्रोग्राम मध्ये कसं कळणार. त्यामुळे आपण काय केलं, पिक्सलचा कलर घेतला. त्यानंतर त्याला आपण कशाची कम्पेअर करणार आहे, ज्यांना आपण फिल करणार आहे. म्हणजे आपला फिलिंग कलर कुठला येणार सांगा बरं. व्हॉट इज अवर फिल कलर? रेड. ग्रीन. इट इज अ फिल कलर. फिल कलर इज द रेड. ओके, रेड Red. कलर आपण काय करणार आहे, फिल Fill. करणार आहोत. त्यानंतर दुसरा कलर कुठला, आपला बाउंड्री कलर आहे. बाउंड्री कलर. आपला अल्गोरिदम बाउंड्री फिल अल्गोरिदम आहे. सो इट्स अ कलर इज व्हॉट, ग्रीन. ग्रीन. ग्रीन कलर आहे. मग आपल्याला जो करंट पिक्सल मध्ये किंवा करंट पिक्सलचा जो कलर आहे तो कलर जर रेड कलर नसेल, कंडिशन बघा, कधी फिल करायचंय मला हा पिक्सल, जर तो ऑलरेडी रेड नसेल आणि तो बाउंड्री कलर नसेल तरच मला काय करायचं आहे, हा पिक्सल रेड कलरनं फिल करायचा आहे. ओके, जर ऑलरेडी तो रेड असेल तर आपण का मग त्याला परत रेड करत बसायचं. मग ते पूर्ण एकदम रिकर्शन मध्ये जाईल ना. मग प्रत्येक रेड कलर जरी तो रेड असेल तर जे जे आपण चेंजेस केले, जेवढ्या जेवढ्या पिक्सलचे कलर व्हॅल्यू आपण रेड केले त्यांच्यामध्ये परत तो काय होईल, रिकर्सिव्हली कॉल होत जाईल. येते लक्षात. आणि दिस इज द फर्स्ट कंडिशन. जर आपला हा करंट घेतलेला पिक्सल ग्रीन असेल, ओके, दिस इज अ ग्रीन, तर आपल्याला ह्याच्या बाहेर जायचं नाहीये. त्यामुळे त्याच्या पुढे जरी व्हाईट पिक्सल असला तरी तिकडे जायचं नाहीये. वी आर नॉट गोइंग टू कन्वर्ट इट इन टू द रेड. जर ह्याला आपण रेड मध्ये कन्वर्ट केलं तर पुढचा पिक्सल म्हणजे या बाउंड्रीच्या बाहेरचा पिक्सल, या बाउंड्रीच्या बाहेरचा पिक्सल पुन्हा तुम्हाला व्हाईट मिळणार आहे आणि पुन्हा तुम्ही त्याला रेड करत जाणार. परत तुम्हाला त्याच्या पुढचा पिक्सल पण व्हाईट मिळणार. मग ह्याच्यामुळे काय होईल, तुमची एंटायर स्क्रीन मध्ये Whole कुठं screen. स्टॉप करायचं हे तुम्हाला समजणार नाही. होल स्क्रीन इज गोइंग टू बी फिल लाईक दिस. ओके, सो दिस इज द लिमिटेशन ऑफ द बाउंड्री फिल. त्यामुळे बाउंड्री फिल मध्ये काय, तुमची बाउंड्री ही एकाच कलरनं इंडिकेट झालेली पाहिजे, रिप्रेझेंट झालेली पाहिजे. ओके, आलं लक्षात. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, now we will see pixel connectivity. Okay, तर पिक्सल कनेक्टिव्हिटी मध्ये बघा, एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. हिला येऊन जाऊन आईला आले की म्यूट करा, कुणाचा अनम्यूट आहे चेक करा. म्यूट करा. पूजा बेलदार म्यूट करा. मी गेली माहिती आहे का तुला मग बेलदार पूजा. लोक दाराने मरून झाला म्हणलं कोण गेले झाले की पंचमीच्या उपासाची गेला होता वरी सरळ होऊन गेले. ओके, हे का बघतोय आपण पिक्सल कनेक्टिव्हिटी, कारण पिक्सल कनेक्टिव्हिटी ही 4 कनेक्टेड किंवा 8 कनेक्टेड असते. व्हॉट डू यू मीन बाय द 4 कनेक्टेड अँड 8 कनेक्टेड, दॅट वी नीड टू सी. एखादा पिक्सल फिल करताना, जेव्हा सिलेक्टेड पिक्सल तुम्ही फिल करता तेव्हा सिलेक्टेड पिक्सलला तुम्हाला 4 नेबर्स मिळतात. फॉर एक्झाम्पल वी विल कन्सिडर हिअर 1 पिक्सल. आता आपला करंट पिक्सल कुठं आहे, इथे आहे असं आपण कन्सिडर करू. दिस इज अवर करंट पिक्सल. ओके, अँड वी आर कन्सिडरिंग द कोऑर्डिनेट्स लाईक दिस. त्याचा कोऑर्डिनेट आहे तो एक्स आहे अँड दिस वन इज द वाय. व्हॉट विल बी द दिस कोऑर्डिनेट, इथला कोऑर्डिनेट काय असेल कोण सांगेल. X-1. व्हेरी गुड. इट विल बी द x-1 आणि त्यानंतर त्याच्या X पुढचा plus जो 1. आहे तो x+1. Similarly, we have here y+1 and
वायच्या आधीचा y minus 1. ओके. So what are the coordinates of the current pixel? X, y. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? Yes, येस ma'am. मॅम. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. आता 4 कनेक्टेड पिक्सेल्स म्हणजे कुठं असतात बघा. We have a pixel exactly above this pixel. Okay. Or we can have the pixel here. 4 कनेक्टेड पिक्सल मध्ये कसं देतोय तुम्ही कोऑर्डिनेट? दॅट वी नीड टू डिसाइड. कारण आपण काय करणार आहे, बाउंड्री फिल हा अल्गोरिदम तुम्हाला ज्या पद्धतीनं कनेक्टिव्हिटी हवी आहे त्या पद्धतीनं रिकर्सिव्हली कॉल करणार आहोत. दीज आर बोथ आर बाउंड्री फिल अँड फिल पॉलिगॉन जो अल्गोरिदम आहे आपला, फ्लड फिल, हे दोन्ही अल्गोरिदम रिकर्शनवर वर्कआउट करतात. ओके. सो व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पिक्सल्स? हा जो आपला मेन पिक्सल आहे त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत? एक्स, वाय आहे. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ दिस पिक्सल? X, y plus 1. Y plus 1. What are the coordinates of this one? X, y minus 1. y minus 1. Very good. This one? X minus 1, y. X plus 1, y. Y. आता हे का घेतलं लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही रिकर्सिव्हली कॉल करताय, माझा हा करंट पिक्सल आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बाउंड्री फिलला हा पिक्सल सिलेक्ट केला असेल. ओके. बघा लक्षात घ्या मी काय सांगते तुम्हाला. एक्स प्लस वाय तुम्ही सिलेक्ट केलेला पिक्सल आहे, त्यानंतरचा जो पिक्सल सिलेक्शन आहे रिकर्सिव्हली जे कॉल केले त्यासाठी तुम्ही काय घेतलंय? एक्स, वाय प्लस 1 घेतले. जेव्हा तुमचा हा पिक्सल कलर केला जाईल, विच पिक्सल? दिस पिक्सल हॅज बीन कलर्ड. कंप्लीट झाला हा पिक्सल कलर, तेव्हा तो कुठला सिलेक्ट करेल? दिस पिक्सल इज गोइंग टू बी सिलेक्ट. आता प्रत्येक पिक्सल, आता जेव्हा हा पिक्सल सिलेक्ट केला जाईल ह्याला एक्स, वाय म्हणलं जाईल. त्याच्यानंतर परत काय होईल? त्याच्या वरचा पिक्सल. ओके. सो एक्स, वाय प्लस 1 ह्या पिक्सलच्या वर पण एखादा पिक्सल असू शकतो, तो सिलेक्ट होईल, तो कलर केला जाईल. किंवा सेकंड थिंग, जर तुम्ही एक्स, वाय नंतर एक्स प्लस 1, वाय असं घेतलं तर तुमचे हॉरिझॉन्टली सगळे पिक्सल एक्स प्लस 1 अप टू द बाउंड्री कलर हे काय करत जातील? कलर करत जातील. म्हणजे तो थोडक्यात ह्या पर्टिक्युलर पॉइंट पासून ह्या बाउंड्री पर्यंत कलर केलं जाईल. ओके. तर वाय मायनस 1 जायला त्याला वेळ हेच नाहीये. ओके. यू आर गेटिंग माय पॉइंट. वाय मायनस 1 म्हणजे त्याला खालचा नेबरच नाहीये, त्यामुळे तो काय करेल? त्याच्या नेक्स्ट प्रोसिजर कॉल जो आहे तो सिलेक्ट केला जाईल. आता हा जो करंट पिक्सल तुम्ही घेतलाय एक्स, वाय हा कसा घ्यायचा? तर इथं तुम्हाला मेन पॉइंट लिहायचा आहे. जेव्हा तुम्ही एखादा, म्हणजे दिस इज नथिंग बट युअर सीड पिक्सल आणि तो 4 नेबरनी कनेक्ट झालेला असतो, त्यामुळे ह्याला 4 कनेक्टेड पिक्सल असं म्हणलं जातं. येते का लक्षात? तुम्ही जो एक्स वाय घेतलाय त्याला किती नेबर्स आहेत? नेबरिंग पिक्सेल्स किती आहेत? 4 आहेत. ओके. सो इट इज कॉल्ड एज द 4 कनेक्टेड नेबर पिक्सल. आणि ह्याच बरोबर जेव्हा तुम्ही हा सिलेक्टेड पिक्सल घेताय, दिस सिलेक्टेड पिक्सल हे प्रोग्रॅमरला, युजरला स्वतः द्यायचा आहे. आणि हा कसा द्यायचा आहे? दॅट पिक्सल शुड बी इनसाइड द पॉलिगॉन. तुमचा जो पॉलिगॉन तुम्हाला फिल करायचा आहे त्याच्या आतमधला पिक्सल ऍज अ इंटेरियर पिक्सल म्हणून तुम्हाला पहिल्यांदा सिलेक्ट करायचं. इट मे बी हिअर, इथं असू शकतो, किंवा यू कॅन गिव्ह हिअर, कुठेही द्या. जो पिक्सल तुम्ही दिलाय त्या पिक्सल नंतर तो चेक करेल की तुमचं कुठलं रिकर्शन कॉल होतंय. म्यूट करा, कुणाचं अनम्यूट आहे. सी, पहिला पिक्सल आपण दिलेला आहे एक्स, वाय, त्याच्याबरोबर आपण फिल कलर दिलाय, बाउंड्री कलर दिलाय. देन वी आर गोइंग टू चेक द सिलेक्टेड पिक्सलचा कलर कोणता आहे. इट शुड नॉट बी फिल कलर शुड नॉट बी बाउंड्री कलर. जर ह्या 2 कंडिशन ट्रू झाल्या तरच आपण काय करणार आहे? तो पिक्सल फिल कलरनं फिल करणार आहे. दॅट इज नथिंग बट द पुट पिक्सल. नंतर आपण काय करतोय? त्याच्या शेजारचा पॉझिटिव्ह साईडचा एक्स प्लस 1 वाला पिक्सल घेतोय. नाव इट इज गोइंग टू बी रिकर्सिव्हली कॉल. आता एक्स आणि वाय कोण झाले? एक्स प्लस 1, वाय हे दोन्ही काय झालेत? एक्स वाय झालेत. त्या पिक्सलचा कलर हा सिलेक्ट केला जाईल. दॅट इज अगेन चेकड अगेन्स्ट द कंडिशन. जर कंडिशन ट्रू झाली तर फिल केला जाईल,
अदरवाइज इट विल मूव्ह टुवर्ड्स द x-1. आलं लक्षात? आता सपोज आपण मगाशच्या पेंट मध्ये जसं आपण मग एक्झाम्पल बघितलं की फिल करत करत आपण बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचलो, म्हणजे x+1 होत 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 आपण कुठे गेलो, बाउंड्री कलर पर्यंत गेलो. आता जेव्हा कंडिशन चेक करायला जाईल तेव्हा ऑलरेडी तो पिक्सल बाउंड्री कलरनं कलर केलेला असणार, तिथे त्याचं रिकर्शन हे ब्रेक होतंय. ओके, बट वी डीड द कॉल 4 टाइम्स. आपण 4 नेबरिंग पिक्सल साठी कॉल केलेला आहे. इफ यू हॅव सीन द अल्गोरिदम, पहिलं ब्रेक झालं, आता तो काय करेल, x-1 ला जाईल. x-1 म्हणजे कुठे झालं, तो रिव्हर्स फिरायला सुरुवात होईल. ओके, इट इज गोइंग टू बी रिव्हर्स नाव. पण ते जर फिल झालं असेल ऑलरेडी झालेलंच आहे, ते जर फिल झालं असेल तर तो तिसऱ्या फंक्शन कॉलला जाणार, तिसऱ्या रिकर्शन कॉलला जाणार x,y+1 ला, म्हणजे तो वरच्या बाजूला मूव्ह होईल. आणि अगेन जेव्हा x,y+1 येईल, x will remain x but y will be y+1. आणि पुन्हा एकदा हे जे फंक्शन कॉल आहेत ते रिकर्सिव्हली कॉल केले जातात आणि आपला प्रत्येक पिक्सल आणि पिक्सल हा काय केला जातो, फिल करत जातो. हेन्स वी आर गोइंग टू कम्प्लीट द पॉलिगॉन फिलिंग. ओके, तर हे फक्त लक्षात ठेवायचं जातात. पॉलिगॉन फिल होणार आहे तुम्हाला अल्गोरिदम जेव्हा आपण इम्प्लिमेंट करू ऍक्च्युअल मध्ये टुडे ओनली, वी विल गिव्ह द मोर व्हॉट वी कॅन से, म्हणजे तुमचं इमॅजिनेशन जे आहे आत्ताचं किंवा थोडंसं कन्फ्युजन आहे ते सगळं तुमचं रिमूव्ह केलं जाईल. ओके, पण लक्षात घ्यायची गोष्ट काय आहे की तुमची जी कनेक्टिव्हिटी आहे, तुम्ही जेवढे कॉल दिलेले आहेत त्याच्यानुसार तुमचं अल्गोरिदम वर्कआउट होणार आहे. आता जो तुम्हाला मी अल्गोरिदम दाखवला दॅट इज व्हॉट, दॅट इज अ 4 कनेक्टेड. पण जर तुम्हाला 8 कनेक्टेड हवा असेल तर व्हॉट विल हॅपन, वी सपोज टू कोऑर्डिनेट्स व्हॅल्यू फ्रॉम दिस प्लेस ऑल्सो. ओके, थोडक्यात काय, x+1 y-1, x+1 y+1, x-1 y+1 ह्यांचं सुद्धा रिकर्सिव्ह कॉल दिलं तर तुम्हाला तुमचा जो पॉलिगॉन आहे तो फास्ट फिल होईल. पण रिकर्शन कॉल मध्ये काय होते माहितीये का, की तेवढ्या वेळेस तुमच्या प्रोसिजर, तुमचं फंक्शन हे कॉलिंग मध्ये जाते. स्टॅकिंग, अननेसेसरी स्टॅकिंग जे आहे ते वाढलं जाते. ओके, स्टॅकिंग का होतं, कसं होतं ते प्रॅक्टिकलच्या दरम्यान आपण पाहूयात. तुमची अटेंडन्स आता चॅट बॉक्स मध्ये पुट करा फास्ट. झाली का सगळ्यांची अटेंडन्स? येस मॅम. येस मॅम. प्रत्येकाची झाली एका चेक करा. रेकॉर्डिंग स्टॉप झालं तर अटेंडन्स मार्क होणार नाही. मुलांमधून झाली का सगळ्यांची? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So I will stop the recording here.